Hello students, open your textbook, page number 31. Today we are going to solve the exercise of the topic number 4, disaster management. See here, this is the exercise part first video. In the next video we will solve the another one question. So we begins with our exercise. Question number 1. Here question number 1 is, what are the emergency contact numbers of the following? You have to write the contact number of the following. First, police control room, that is the 100. Then fire brigade 101, ambulance 102, and fourth one, national level single emergency number for the disaster relief 108. I have written all the answers like this. In the second question, what first aid will you provide in the following situation? Here situations are given: dog bite, scratches, bleeding, burns and scats, snake bite and sunstroke. For that, for writing the answer of this question, you have to refer the textbook. Here clearly mentioned remedial measures are given. Also first aid also given. You have to write the answer of this question regarding reading the text and write the answer as your own. In the third question, write the causes of the following. Question is that, what write the causes of the following. खालील प्रत्येक का घडताय ते लिहायचं. पहिला आहे फ्लड्स. बघा, causes of flood. First answer बघा कसा आहे. It may occur due to the heavy rain that leads to overflow of the water from the water bodies. म्हणजे ज्या ठिकाणी जोरदार असा पाऊस पडतो आणि त्यामुळं नद्या ज्या आहेत म्हणजे किंवा वॉटर बॉडीज आहेत ते ओव्हरफ्लो होतात. त्यानंतर दुसरं आहे, त्यामुळं पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. दुसरं, सडन मेल्टिंग ऑफ ह्यूज अमाउंट ऑफ आईस. मोठ्या प्रमाणात बर्फाचं वितळण होतं. ॲट द माउंटेनियस टॉप कॅन लीड टू द फ्लोड इन द रिजन नियर टू द माउंटेन्स. म्हणजे ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे, ज्या ठिकाणी बर्फाचं प्रमाण आहे, त्या ठिकाणी उष्णतेमुळे काय होतं, बर्फ वितळतात आणि बर्फ वितळल्यामुळे बर्फाचं पाणी होतं आणि हे पाणी नद्यांमध्ये मिसळतं आणि नद्यांना पूर येतो. हे एक सेकंड कारण आहे. आणि फोर्थ काय आहे बघा, क्लाउड बर्स्ट कॅन लीड टू द फ्लोड. एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडतो आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी असलेले वॉटर बॉडीज जे आहेत ते ओव्हरफ्लो होऊन फ्लड सारखी परिस्थिती तिथं निर्माण होते. हे क्वेश्चन नंबर 3 ए चा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये बघा, फॉरेस्ट फायर दिलेला आहे. त्याचे कॉजेस लिहायचे म्हणजे कारण लिहायचे, कशामुळे ही आपत्ती घडते. तर त्याचा पहिला आहे बघा, नॅचरल कॅलॅमिटीज लाईक अ लाइटनिंग स्ट्राइक्स फॉलिंग ऑन द ट्रीज ऑफ अ फॉरेस्ट. म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस वगैरे पडतो त्या ठिकाणी विजा होतात, चमकतात आणि एखाद्या ठिकाणी वीज जंगलातील झाडांवर एखाद्या पडले तर ते तिथं पेट घेतं आणि एखादं झाड पेट घेतलं की जवळपासचा तो एरिया आहे हा वणव्यासारखा पेटू लागतो. त्यानंतर दुसरं आहे, मॅनमेड ऍक्टिव्हिटीज लाईक स्मोकिंग, सेटिंग थर्मल फॅक्टरीज ऑर द कॅम्प फायर्स नियर द फॉरेस्ट एरियाज. जंगलाच्या जवळचा भाग आहे तिथं फायर कॅम्प्स असणं किंवा काही वेळेला फॅक्टरीतनं जो रिलीज होणारा स्मोक आहे त्याच्यामुळे सुद्धा काही प्रमाणात आग लागण्याची शक्यता असते. तर ही जी आन्सर्स आहेत ही तुम्ही पॉज करायचा आहे, व्हिडिओ लिहायचा आहे. मी नंतरची म्हणजे लँडस्लाइड, स्ट्रोम आणि अर्थक्वेकची सुद्धा लिहून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही 2 मिनिटं मी थांबते आणि तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये हे राईट डाऊन करून घ्यायचं आहे. So, in the third question, forest fire. C question, landslide and building collapse. See here, landslide and building collapse can occur due to the following reasons. The reasons are here. Earthquake can cause the landslide and building collapse. Earthquake हा main reason आहे. त्यानंतर बघा, volcanic eruption can cause a landslide. ज्वालामुखी भडकला असेल तर. त्यानंतर थर्ड, यूज पुअर क्वालिटी ऑफ मटेरियल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स. हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे
बिल्डिंग बनवण्यासाठी. त्यानंतर मोठ्या प्रमाणात होणारं उत्खनन मायनिंग अँड विदरिंग कॅन कॉज द लँडस्लाइड. म्हणजे दरड कोसळण्याची किंवा बिल्डिंग कोलॅप्स होण्याची कारणे इथे लिहून दिलेली आहेत. त्यानंतर चौथं बघा स्ट्रोम्स. स्ट्रोम्स म्हणजे वादळ. कॅन ऑकर आयदर नॅचरली नैसर्गिकरित्या घडू शकतं और ड्यू टू द इकॉलॉजिकल बॅलन्स इम्बॅलन्स ऑकरिंग ड्यू टू द व्हेरियस ह्युमन ऍक्टिव्हिटी. म्हणजे मानवनिर्मित काही घटना सुद्धा स्ट्रोम होण्यासाठी कारणीभूत ठरतात. फिफ्थ वन बघा अर्थक्वेक कॅन ऑकर ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. व्हॉल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखीचं झाल्यामुळं किंवा मिटिओर फॉलिंग ऑन द अर्थ सरफेस उल्कापात झाल्यामुळं. अंडरग्राउंड एक्सप्लोजन फॉर एक्झाम्पल अंडरग्राउंड न्यूक्लिअर टेस्ट काही अणूच्या चाचण्या घेण्यासाठी जमीन खालीवर खोदली जाते आणि त्यानंतर त्या ठिकाणी अर्थक्वेक होण्याची शक्यता असते. मायनिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेलं उत्खनन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द बिग डॅम्स. मोठ्या धरणांची बांधणी करण्यासाठी खोलवर उत्खनन करायला लागतं. ही सगळी रिझन्स आहेत. तर व्हिडिओ पॉज करायचा आणि हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. In the fourth question, answer the following question. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात आहेत पण थोडक्यात आपण इथे सांगायचे. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. आपत्ती म्हणजे काय. अ सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिझास्टर. मॅनमेड अँड नॅचरल आर द टाइप्स ऑफ डिझास्टर. सी क्वेश्चन व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. तर बघा कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड टू इच अदर. मीन्स whenever you are writing the answer of this question, write the taking steps to prevent disaster and making plan to face the disaster and developing the capacity for that is called as a disaster management. Understood the answer? And last one question number 4D. Which are the main components of the disaster management? Which are the main components of the disaster management? म्हणजे आपत्ती व्यवस्थापनातील प्रमुख घटक कोणते कोणते आहेत. तर याच्यामध्ये आपण काय लिहिणार. कम्युनिटी, त्यानंतर गव्हर्नमेंट, त्यानंतर helping societies for the natural or man-made disaster. That are all the important components of the disaster management. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोण कोण सहभागी होतं. मग त्याच्यामध्ये आपण जसं आता म्हणतो कोविड योद्धा. these are the components of the disaster. तशाच पद्धतीनं मग ते सफाई कर्मचारी जसे असतील किंवा पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, हे सगळे कंपोनंट्स आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचे. लक्षात आलं. आपण पुढच्या भागामध्ये क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 अभ्यास करणार आहोत.